भडगाव चाळीसगाव मार्गावर अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. विधान परिषदेत आवाज उठवूनही कारवाई फक्त कागदावरच, महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. चाळीसगाव प्रतिनिधी. भडगाव परिसरातून चाळीसगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूची वाहतूक सुरू असून याकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या विधान परिषदेत या वाळू चोरीचा प्रश्न उपस्थित होऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून होणारी कारवाई मात्र केवळ धूळफेक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीचा खेळ अन दिवसाचा डामडौल. भडगाव हद्दीतून दररोज रात्री आणि पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेले शेकडो डंपर आणि ट्रॅक्टर चाळीसगाव शहरात अनधिकृतपणे दाखल होत आहेत. कोणत्याही प्रकारचा रॉयल्टी पास नसताना हा उपसा राजरोसपणे सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. मात्र भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळूच्या वाहनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाला केराची टोपली. वाळू उपशाचा हा गंभीर मुद्दा नुकताच विधान परिषदेत गाजला. वरिष्ठ स्तरावरून सूचना देऊनही स्थानिक स्तरावरील महसूल आणि पोलीस प्रशासन धातूमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत आहे. एखादी गाडी पकडून कारवाईचा फार्स केला जातो, परंतु मुख्य सूत्रधार आणि मोठ्या टोळ्यांवर हात टाकण्यास अधिकारी धजावत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा सुस्त का? वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथके नेमलेली असतानाही ही वाहतूक कशी काय चालते, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत. वाळू माफिया आणि संबंधित विभागाचे काही अधिकारी यांच्यात अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. नागरिकांची मागणी. जर तातडीने कडक पावले उचलली गेली नाहीत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले नाही तर भविष्यात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. केवळ दंड आकारून न थांबता गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याची मागणी होत आहे.